नमस्कार मंडळी, मी वैशालीज आरके किचनमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण बनवूया सातारा घाटी पद्धतीने मटण थाळी। झणझणीत अशी आज आपण मटण थाळी बनवणार आहे। त्यामध्ये आपण सुखं मटण, रस्सा मटण बनवणार आहे। आपण मटण शिजत घालूया। आपला कुकर गरम झाला आहे, त्यामध्ये आपण थोडं तेल टाकूया। शिजायला टाकूया। कुकरमधून पटकन मटण शिजतं। थोडा कांदा टाकूया। कांदा आपण चांगला परतवून घेऊया। आपला कांदा भाजला आहे, त्यामध्ये आपण टाकूया अर्धा चमच हळद। शिजताना थोडं कोथिंबीर टाकायची। आता आपण टाकूया मटण, मॅरिनेट केलेलं मटण। याचे 2 मिनिटं परतूया। आपण त्यामध्ये पाणी टाकूया। थोडं मीठ टाकूया। कुकरला झाकण लावून आपण याला 7 ते 8 शिट्ट्या काढूया। आपलं मटण शिजेपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी काय लागणार आहे बघूया। आता आपल्या मटणसाठी आपल्याला रस्सा आणि सुक्या मटणसाठी मसाला बनवायचा आहे। त्यासाठी काय घेणार आहोत आपण, सुकं खोबरं 1 वाटी घेतलंय किसून, 4-5 कांदे घेतले, कोथिंबीर घेतली, हिरवी मिरची घेतली, लसूण, आलं आणि 5-7 तीळ। आता हे आपण भाजून घेऊया। आपला तवा गरम झालाय, कढई गरम झाली, त्यामध्ये आपण सफेद तीळ भाजून घेऊया। रस्स्यामध्ये आपण सफेद तीळ वाटून बारीक करून घातले, तीळ रस्सा खूप छान। आपले तीळ भाजलेले आहे, ते काढून घेऊया। आता आपण खोबरं भाजून घेऊया। आपलं हे खोबरं भाजलं आहे, आता हे काढून घेऊया। आता आपण कांदा घेऊया। कांदा खरपूस असा भाजून घेऊया। थोडं तेल टाकूयात म्हणजे कांदा पटकन भाजेल। आपला कांदा असा भाजला आहे। आता त्यामध्ये आपण आलं आणि लसूण टाकूया। 4 मिरच्या टाकूया आणि थोडी कोथिंबीर टाकूया। आता आपण हा भाजून घेतलेला मसाला मिक्सरला बारीक वाटून घेऊयात। आता आपण मटणवर खाण्यासाठी ज्वारीची भाकरी करणार आहोत। आपण भाकरी थापून घेऊयात। चला भाजून घेऊया। भाकरी दोन्ही साइडून भाजून घेतली आहे। आपली भाकरी तयार झाली आहे। आपलं मटण आता शिजलं आहे। आता आपण आळणी मटण भात बनवून घेऊयात। त्यासाठी आपल्याला छोट्या भांड्यामध्ये आळणी काढून घ्यायचं। आपल्याला आळणी मटण भात बनवायचा आहे, त्यासाठी आपण आळणी काढून घेतला आहे एका टोपामध्ये। आता ते उकळल्यानंतर आपण त्यामध्ये भात टाकून घेऊयात। आपला आळणी उकळला आहे, त्यामध्ये मस्त असा भात आपण शिजवून घेऊयात। थोडी कोथिंबीर टाकूया आणि याला आपण 5 मिनिट शिजवून घेऊयात। आता आपला हा मटण आळणी भात बघा शिजून तयार झाला आहे। त्याच्यावरतून थोडंसं तूप टाकायचं, भाताला खूप छान टेस्ट येते। आता आपण मटण सुक्का बनवूया। त्यासाठी कढई ठेवली आहे, कढईमध्ये थोडं तेल टाकूया। तेल गरम झालं की त्यामध्ये 2 तमालपत्र टाकूया। थोडं जिरं टाकूया। कांदा आपला चांगला भाजून झाला आहे। त्यामध्ये आता आपण बनवलेलं ते टाकूयात।
2 चम्मच टाकूया आपण वाटण. ही आपण तेलावरती छान असं भाजून घेऊया. आपला हा मसालाही आपला चांगला भाजला आहे. आता त्यामध्ये आपण हे सफेद तीळ बारीक करून घेतलेले भाजून त्याची पावडर टाकली आपण 1 चम्मच. मसाला टाकूया आपला हा घाटी कांदा लसूण मसाला 2 चम्मच. काश्मीरी लाल तिखट, गरम मसाला, हा मटन मसाला. थोडं पाणी टाकून आपण हा मसाला थोडासा असा भाजून घेऊयात. ते आपला मसाला करपणार नाही. आपला मसाला हा भाजला आहे बघा. तर त्यामध्ये टाकूया आपण हे मटण. सुकं मटण बनवतो. मीठ हे थोडं टाकूया कारण मीठ मटण शिजवताना टाकलं त्यामुळे मीठ थोडंच टाकायचं. पाच मिनिटात हे आपण असेच वाफलून घेऊया. हे बघा आपल्या तेल मस्तपैकी सुटले आहे. आता हे आपलं मटण सुक्क तयार झालं आहे. कोथिंबीर टाकूया. बघा हे आपलं मटण सुक्क. कढईमध्ये तेल टाकलं आहे. आता आपण कढईमध्ये तेलामध्ये 2 तमालपत्र टाकूया. आता यामध्ये आपण वाटलेलं मसाल्याचं वाटण टाकूया. आपण आता ग्रेव्ही बनवतो. थोडा मसाला जास्त टाकूया. मसाला हा चांगला आपण आता परतवून घेऊया. मसाला भाजत आला की यामध्ये 2 भाजलेल्या तिळाची पावडर टाकूया. आपला मसाला चांगला भाजला आहे. आता त्यामध्ये आपण मसाला टाकूया 2 चम्मच. काश्मीरी मिरची पावडर टाकूया 1 चम्मच. गरम मसाला, मटन मसाला. आता आपला हा मसाला चांगला भाजून घेऊया. आपला आता मसाला भाजला आहे. आता आपण त्यामध्ये मटण टाकूया. तुम्हाला ग्रेव्ही कशी पातळ हवी आहे की घट्ट हवी आहे तसं पाणी ओतून द्या. टाका त्यामध्ये. थोडं मीठ टाकूया. कोथिंबीर. आता हे आपण 5 मिनिट असंच उकळवून घेऊया. हे बघा आता आपला हा मटण रस्सा तयार झाला आहे. बघा. चला तर आपण थाळी तयार करायला घेऊया. झणझणीत अशी आपली मटण रस्सा तयार झाला आहे. आपण थाळी करूया. आपली मटण थाळी ही तयार झाली आहे. बघा हे मटण रस्सा, मटण अळणी भात आहे. हे मटण सुक्कं बनवलंय आपण. कांदा, लिंबू आणि भाकरी. मी बनवली घाटी पद्धतीने मटण थाळी. तुम्हाला आवडल्यास नक्की करून पहा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही आपली झणझणीत अशी मटण थाळी. धन्यवाद.